बोला भावानो, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. तर मी आणि माझी सख्खी बायको आम्ही चाललेलो ज्योतिबाच्या डोंगरावरती दर्शन घ्यायला. आणि कसं आहे, आपल्या ज्योतिबाला जायचा रस्ता अक्षरशः महाबळेश्वर फिक्क पडतंय असा जबरदस्त रस्ता होता. रस्ता बघून तर बायको फुल इम्प्रेस झाली. डायरेक्ट सनरूपमधनं बाहेर मग काय ह्या अंगानं पोच घे, त्या अंगानं पोच घे, इकडून तिकडं मस्त माय चालू होती. फायनली भावानं आपण आलो ना दख्खनच्या राजाच्या दरबारात. तिथं आल्यानंतर आपल्या देवाला जे पण काय छोटं मोठं हार फुलं पेढे वगैरे सगळं लागते ते घेतलं आणि आम्ही पडलो देवाच्या चरणी येऊन दर्शन वगैरे घेतलं. भावानो, रविवार आहे, सगळ्यांनी दर्शन घ्या, सगळ्यांची इच्छा पूर्ण होतील. मंदिरामध्ये आज काही गर्दी नव्हती, सगळं एकदम शांत मस्त होतं. आणि ही गुफा तुम्ही ओळखली का, कुठल्या मंदिराजवळ आहे तर मला कमेंटमध्ये सांगा. तुम्ही ते गेलाय का? आणि ज्योतिबाला वारणाला पिलं नाही असं कधी होणारच नाही. त्यातल्या त्यात मॅडमला वारणा लस्सी पाजली नाही असं बी कधी होणारच नाही. एकदम थंडगार वारणा लस्सी पिली. इथं आपले भाऊ लोक 4 फॅन भेटले, त्यांच्याबरोबर फोटो काढला. पोटात आग पडलेली. डायरेक्ट शिवराज ढाबा हात बीत एकदम फोल्ड केले, कारण की भूकच तेवढी लागलेली. म्हटलं आता सुट्टी द्यायची नाही. आणि जगाचा जगप्रसिद्ध अख्खा मसूर पुढं आला. मी खाईपर्यंत मॅडमनीच इकडं चालू केलं. म्हटलं ठीक आहे, काय विषय नाही. तर रील आवडली तर भावानं लाईक फॉलो करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.